नंतरची बातमी पश्चिम आशियामधल्या युद्धासंदर्भातली। इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा चर्चेची शक्यता निर्माण झाली आहे। चर्चेची दुसरी फेरी इस्लामाबादमध्येच होण्याची शक्यता आहे। व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यानं यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत। बुधवारी ते सौदी अरेबियात होते, आज कतारमध्ये होते, शुक्रवारी ते तुर्कस्तानमध्ये असतील। इराण आणि अमेरिकेतील संभाव्य करारासाठी आखाती देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न शहबाज शरीफ करतायत। 2026 मध्ये तेल कंपन्यांचा अपेक्षित नफा जो काय त्याच्यावर एक नजर टाकूया। सौदी अरामको ही सौदी अरेबियामधली खूप मोठी कंपनी आहे, तेल कंपनी, जिचं नुकसान सुद्धा झालंय युद्धामध्ये बऱ्यापैकी। 25.5 अब्ज डॉलरचा फायदा तरीही तिला मिळू शकतो, नफा मिळू शकतो। कुवेतमधली पेट्रोलियम कॉर्पोरेशन ही कंपनी आहे जी 12.1 अब्ज डॉलर नफा कमावू शकते। एक्झॉन मोबिल ही अमेरिकेची कंपनी 11 अब्ज डॉलरचा नफा कमावू शकते। रशियाच्या गॅजप्रॉम कंपनीला अपेक्षित नफा आहे 10.8 अब्ज डॉलरचा। तर अमेरिकेच्या शेव्रॉनला 9.2 अब्ज डॉलरचा नफा अपेक्षित आहे। $9.2 अब्ज डॉलरचा नफा चीनच्या पेट्रो चायनाला सुद्धा अपेक्षित आहे। तर ब्राझीलच्या पेट्रोब्रासला 8.0 म्हणजे $8 अब्ज डॉलरचा नफा अपेक्षित आहे। ब्रिटनच्या शेल कंपनीला 6.8 अब्ज डॉलरचा नफा अपेक्षित आहे। तर रशियाच्या रॉसनेफ्टला 6.6 अब्ज डॉलरचा नफा अपेक्षित आहे। एडीएनओसी ही अबुधाबीची कंपनी आहे, अपेक्षित नफा आहे 6.4 अब्ज डॉलर। जय विशेषमध्ये इथेच थांबूया। पाहत राहा जय महाराष्ट्र।